खरं सांगू का? आज माझं आहे ना डोकं असं ब्लॉक झाले ब्लॉक. तसंच काहीतरी माझ्याबरोबर झाले. मी रोज ठरवते की मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणार आहे. मग मी एकही गॅप घेणार नाही आहे किंवा मी नवीन नवीन आयडिया शोधणार आहे. रोज एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे आणि अशी भारी यूट्यूब चॅनल चालू करणार आहे माझं. पण काय होतं माहिती आहे का? तसं काही होतच नाही यार. म्हणजे रोज रोज नवीन विचार नवीन विषय कुठून आणायचा ना? तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे बरं का आज या व्हिडिओमध्ये. म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करता तुम्ही तेव्हा तुम्हाला वाटतं की मी लवकरात लवकर ग्रोथ करेन. 4,000 वॉच टाईम काय माझा लगेच कंप्लीट होईल, तसं काय नसतं. खरं सांगू का? 4,000 वॉच टाईम कंप्लीट करायला तुमच्यात सगळ्यात आधी कंटेन्सी पाहिजे. कंटिन्यू व्हिडिओ टाकला पाहिजे तुम्ही. कंटेन्सी खूप महत्त्वाचा विषय आहे. जर तुमच्याकडे कंटेन्सी नसेल ना तर तुम्ही यूट्यूब चॅनल टाटा बाय बाय आत्ताच करा, कारण की ते होणार नाही आहे तुमच्याकडून. मी सांगते ना, कारण की मी कालपासून विचार करते गायला काय करू काय करू, काय व्हिडिओ टाकू. मला असं वाटत होतं की मी शेताकडे जाऊ का घरचा व्हिडिओ टाकू का ॲफिलिएट मार्केटिंगचा व्हिडिओ टाकू. म्हणजे मी मिशोवरून 4-5 वस्तूसुद्धा घेतले होते, त्याचासुद्धा व्हिडिओ बनवून मी टाकला होता. बरं मी शेताकडे गेले तर शेताकडचा व्हिडिओ टाकला. आणि कधी कधी काय होतं की मग असं वाटतं की अरे व्हिडिओ बनवायचे कसे, आणि आपल्याला तर वाटतं आपण व्हिडिओ चांगले बनवले पाहिजे आणि दिसायला एकदम सुंदर बनवून नाही का व्हिडिओ टाकला पाहिजे. पण इथं यूट्यूबवर तर उलटच होते. ज्या व्हिडिओला आपण जास्त मेहनत केली तिथं आपण फ्लॉप होतो. आणि जिथे मेहनत न घेता येडाबाकडं आपलं साधं सिंपल काही बोललं काही टाकलं तर तो व्हिडिओ चालतो. मग व्हिडिओ करायचा तरी कसा? आम्ही एड्या बायागत व्हिडिओ करायचे का? की स्वतःला असं प्रोफेशनल हाय फाय बनवून व्हिडिओ बनवायचे? मला ना तेच कळत नाही आहे. आता मी हा व्हिडिओ बनवते तर हा मी व्हिडिओ बनवते तर मला खरंच म्हणजे ना आज मला व्हिडिओ बनवायची अजिबात आयडिया नव्हती. म्हणजे खरं सांगायचं तर मी सकाळपासून नुसते दिवाणवरच झोपून होते. म्हणजे इकडे तिकडे सोप्यावर बस, टी व्ही बघ, हे कर ते कर, म्हणजे असाच टाईमपास चालू होता. आणि मी रोज ठरवते मी रोज व्हिडिओ टाकणार, पण ते काय होत नाही माझ्याच्याने. आणि आज मला असं वाटलं की मी हा व्हिडिओ बनवते तर चला थोडंसं मनातलं बोलते. खरं म्हणजे जे माझ्या मनात येते ते बोलते आहे. कारण की माझ्यासारखं खूप महिलांचं होत असेल की त्यांनी खूप काही ठरवलेलं असतं. आणि 4,000 वॉच टाईम का पूर्ण होत नाही तुमचा? खरं सांगते, 4,000 वॉच टाईम पूर्ण व्हायला किती दिवस किती वर्ष किती मेहनत लागेल मला सांगता येत नाही. पण चला तुमच्याशी बोलले तुमच्याशी बोलले म्हणून काय प्रॉब्लेम आहे तेव्हा? तुम्ही पण आपलीच लोक आहेत, मनातलं बोलायला काय प्रॉब्लेम नाही. पण जी स्कूटी आहे ना माझी, तिचं नाव डार्लिंग आहे. तर तिचा आता 2 वर्ष झाले बरं का तिला घेऊन. पण तिचं किलोमीटर आहे ना, किलोमीटर 400 किलोमीटर पण नाही पळालेली ती अजून. ती 400 किलोमीटर नाही पळाली आणि माझा यूट्यूबचा वॉच टाईम पण 4,000 पूर्ण होईल की नाही, 4,000 किलोमीटरमध्ये जाईन की नाही सांगता येत नाही. तर मी आज असं GPT चॅटला विचारलं की आता मला कंटाळा आलता बसून बसून आणि काय करावं ते सुचत नव्हतं. कधी कधी मला असं वाटते की मी ब्लाऊज कटिंग करावी, कधी कधी मला असं वाटते की मी हे करू ते करू ते करू. आणि मी ॲफिलिएट मार्केटिंगचे पण व्हिडिओ बनवते. मी आत्ता सांगितलं होतं. तर रोज रोज मिशोकडून सामान घेणं मग त्याच्या व्हिडिओ बनवणं हे काय मला परवडत नाही. आणि सामान घ्यायचं म्हणजे ते रिटर्न करायला किती प्रॉब्लेम आहे. 15-15 दिवस जातात रिटर्नला. रिटर्न रिक्वेस्ट लावणार, मग ती माणसं बळबळ नेणार, मग आपले पैसे येणार. त्याच्यात पण खूप प्रोसेस आहे. मग ते ॲफिलिएट मार्केटिंगचं नाही परवडत. मग माझ्या मनात आलं की मी यूट्यूब चालू करते. आणि यूट्यूबवर नवीन नवीन काय विषय शोधावं आणि कशावर व्हिडिओ बनवायचे, असं डोकं ब्लॉक झाले ना माझं, काय सांगू तुम्हाला. हां, ते सांगायचंच राहिलं महत्त्वाचं. मी GPT चॅटला विचारलं की हाय हॅलो आधी केलं त्यांना. आणि मग विचारलं की मी आज मला खूप कंटाळा आलेला आहे. आणि नाही, त्यांनी साधं विचारलं की सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे, काय मदत करू मी तुमची. तुम्ही ॲफिलिएटचं पण काम करता किंवा शेतीविषयी ब्लॉग बनवता. म्हणजे आपले येडेच आहे. त्यांनी सांगितले GPT चॅटने त्यांच्या आपले सगळे अपडेट असतील.
तर मग मी म्हणलं की हो, मला यूट्यूबविषयीच विचारायचं आहे, सांगा तुम्हाला व्ह्यूज कमी येतात का. म्हणलं व्ह्यूजचं सोडावं, ज्या व्हिडिओला मी चांगलं प्रोफेशनल होऊन तयार होऊन व्हिडिओ काढते तिथं तर व्ह्यूज घंटा येत नाही. आणि जे आपले एरिया बयानच व्हिडिओ असतात तिथं चांगला व्हिडिओ नाही का व्हायरल होता आमचा. तर म्हणलं आज मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू हेच मला माहीत नाही आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणलं मी आज कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू हेच मला कळत नाही आहे. आणि माझं डोकं खरंच ब्लॉक झालेलं आहे, हँग झालेलं आहे माझं डोकं. तर त्यांनी काय सांगितलं असेल मला, मग हाच विषय निवडा ना तुम्ही, तुमचं डोकं हँग झालेलं आहे. मला कळत नाही आहे की मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू आणि आज हाच व्हिडिओ बनवा की माझं डोकं हँग झालेलं आहे. आता तुम्ही तर सगळे माझे व्हिडिओ म्हणजे मी काही एवढे व्हिडिओ अपलोड नाही केले, पण शॉर्ट व्हिडिओ असतात माझे. पण तरी पण मी कोणत्या ह्याच्याविषयी व्हिडिओ बनवू हे सुद्धा तुम्ही लोकांनाच विचारा, तुमच्या यूट्यूबवरचे सबस्क्रायबरला. म्हणजे सबस्क्राईब पण एवढे नाही आहेत आमच्याकडे, नसेल तर होतील असं GPT चॅटने सांगितलं मला. आणि मग खरंच तुम्ही सांगा की मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू. पण मला असं वाटते की आता आपण हाऊसवाईफ आहे आणि आपला प्रोफेशनल बिझनेस तर तुम्हाला माहितीच आहे, शेती असतो. तर मी ठरवलं मी शेतावर व्हिडिओ बनवीत जाईल. आणि मी आज माझ्याकडे कोणताही कंटेंट नव्हता किंवा काय नव्हतं म्हणून मी GPT चॅटला विचारलं. आज माझं हॅलो GPT, माझं डोकं आज हँग झालेलं आहे, मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू हेच मला कळत नाही आहे. तर GPT चॅटने डायरेक्ट सांगितलं की तुमचा कंटेंट हाच की आज माझं डोकं हँग झालेलं आहे, मग ह्याच्यावरच व्हिडिओ बनवा तुम्ही. मग म्हटलं चला GPT चॅटने सांगितले तर करून बघूयात. म्हणून माझं डोकं खरंच हँग झालेलं आहे, म्हणून मी अशी येडेचाळी करत आहे. आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघून हसायला येईल. अजून काय काय म्हणाल तुम्ही मला, नो प्रॉब्लेम. तुम्ही कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला काय वाटते आणि नवीन काय काय कंटेंट तुम्ही शोधताय किंवा तुम्हाला नवीन कंटेंटची आयडिया कुठून येते ते पण मला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी कंटेंट शोधायला आहे ना पेपरसुद्धा घेतला होता. एक मिनिट तुम्हाला दाखवते. मी कंटेंट शोधायला पेपरसुद्धा घेतला होता आणि त्यात मी बघितलं, म्हणलं बघू तरी जरासं नाही का की काय काय कंटेंट आहे ह्याच्यात बघून काहीतरी सुचेल का मला काहीतरी. तर मी ह्याच्यात ह्या ॲड्स वगैरे पाहिल्या आणि म्हटलं चला ते काय आपल्या कामाचं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात कोइन्सिडन्स म्हणजे पेपर होता इंग्लिश, आणि इंग्लिशमधलं आपल्याला काय येईल असं वाटतंय का तुम्हाला. म्हणजे येतं आम्हाला इंग्लिश, पण एवढं नाही, आपलं थोडं थोडं. जसं जेवढा संघ लोणचं असतं तसंच आपल्या अभ्यासामध्ये इंग्लिश असतं, तसं आम्ही मराठीमध्ये एकदम हाय फाय आहे. काही विचारावं मराठीमध्ये, अरे एपासून झेडपर्यंत, चांगल्या बोलण्यापासून शिव्यांपर्यंत काही विचार, नो प्रॉब्लेम. पण ह्याच्यातल्या मस्त म्हणजे इंग्लिश पेपरमध्ये भारी भारी ॲड असतात. आणि ह्याच्यातली ॲड म्हणजे चला ते त्यांचं कंटेंट बनवतात, ते त्यांचे फेमस होतात आणि आपण बसा तोंडाकडे बघत लोकांचे. तर चला GPT चॅटने सांगितल्याप्रमाणे मी माझा आजचा हाच कंटेंट आहे की डोकं माझं झाले हँग, डोकं झाले माझं ब्लॉक आणि येईना मला कोणताही कंटेंटचा स्टॉक. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुमच्यासोबतसुद्धा असा प्रॉब्लेम होते का, रोज रोज काय कंटेंट बनायचं, रोज कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा होत असेल तर कमेंट्समध्ये येस टाका. तोपर्यंत बाय बाय. काली काली आँखें गोरी गोरी का